समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगरमध्ये कायद्याची थट्टा. बेकायदेशीर ऑटो रिक्षांनी प्रवाशाच्या जीवाशी थेट खेळ. हप्ता घेतला जातो का, परंतु बिगर कागदपत्रे ऑटो रिक्षा चालते. अहिल्यानगर शहरात कायदा आणि नियम केवळ कागदावर चोरले असून प्रत्यक्षात शहरात हप्ता घेतला जातात का? परंतु सिस्टीमवर चालणारी बेकायदेशीर ऑटो रिक्षा वाहतूक उघडपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिटी परमिट नसलेल्या बाहेरील जिल्ह्यांचे MH12 व इतर नोंदणी क्रमांक असलेल्या, फिटनेस इन्शुरन्स व वैध RTO कागदपत्र नसलेल्या ऑटो रिक्षा फक्त खाजगी बँकांच्या NOCवर सरस प्रवासी वाहतूक करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. शहरात खुलेआम नियमबाह्य प्रवासी वाहतूक सुरू असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. नागरिकांमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की हप्ता घेतला जातो का, परंतु कागदपत्रे ऑटो रिक्षा चालते. कागदपत्र नसली तरीही चालते. हा प्रकार केवळ नियमभंग नसून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या बेकायदेशीर ऑटो रिक्षांमुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांचा थेट सवाल आहे की बँकांचे NOC म्हणजे RTO परमिट आहे का? मोटार वाहन कायदा बँकांच्या हातात गेला आहे का, की कायदा फक्त सामान्य माणसांसाठीच आहे? या संपूर्ण प्रकारामागे दलाल फायनान्स कंपन्या, हप्ते प्रणाली आहे का व काही जबाबदार यंत्रणांचे संगनमत असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगरसारख्या शहरात कायद्याची थट्टा होत असताना सामान्य नागरिक असुरक्षित झाला असून प्रवाशांचे जीवन थेट धोक्यात आले आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून बेकायदेशीर ऑटो रिक्षांवर बंदी, संबंधित बँका व फायनान्स कंपन्यांची चौकशी, हप्ते प्रणालीवर कठोर कारवाई, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आमच्या ऑटो रिक्षा RTO ऑफिसला जमा करतो असा इशाराही ऑटो रिक्षा चालकांनी दिला आहे. हा प्रश्न ऑटोचा नाही, जनतेच्या जीवाचा आहे व हा प्रश्न अहिल्यानगरच्या मायमाऊलीचा आहे. ब्युरो रिपोर्ट गौरव वामनसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल. समकाल सत्यस्पर्श न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज एक आपल्या रिक्षा चालक बांधवांचा एक प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. आमचा पण हा एक छोटासा प्रश्न आहे की प्रत्येक जिल्ह्याला RTOने एक मान्यताप्राप्त असा एक RTO नंबर असतो, MS16, MH01. पण आता आमच्या रिक्षा चालकाने आम्हाला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की नेमका आमच्या जिल्ह्याचा RTOचा मान्यताप्राप्त नंबर काय आहे? MS16 आहे, MH12 आहे, MH13 आहे की MH01 आहे? कारण की परिस्थिती अशी आहे की या नगर जिल्ह्यामध्ये, या अहिल्यानगरमध्ये प्रत्येक ठिकाणची पासिंगची जी ऑटो आहे त्या ठिकाणी चालती. कशा प्रकारे चालती, कोणाच्या संगनमताने चालती, आणि याला बँक कारणीभूत आहे, प्लस याच्यामध्ये वाहतूक शाखा यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार घडतोय का? या ठिकाणी आमचा हा प्रश्न आहे. जाणून घेऊयात आपल्या रिक्षा चालकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात या ठिकाणी. काय सांगाल काका, म्हणजे हा जो सगळा त्रास आहे काय होतं रिक्षावर, तुमच्या धंद्यावर काय परिणाम होतो का या सगळ्या गोष्टी? परिणामी पूर्णपणे म्हणजे फार हे झालं, उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली. नेमकं काय? MH12 आहे, MH43 आहे, 46 आहेत, 5 आहेत, म्हणजे RTOला नेमकं काय MS16 आहे का ऑलराऊंड परमिट झाले रिक्षाला हेच कळणार. ऑल इंडिया परमिट सारखं वातावरण झालेलं आहे. आमच्या गाड्या काय करायच्या, MS16 सगळं काही क्लिअर असून या गाड्या कुठं लावायच्या? आम्ही फार बेरोजगार झालो. काय सांगाल? अहिल्यानगर सिटीमध्ये सगळं पासिंग आपलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या पासिंगच्या गाड्या आहेत. MS16 आपलं येदाली पासिंग काहीच कळलं नाही. MS16 गाड्या काहींनी लोनवर घेतलेल्या आहेत, नवीन गाड्या, परवानाधारक गाड्या आहे. त्या गाड्या RTO ऑफिसला जमा करायच्या, काय करायचे काय, अशी वेळ आलेली आहे रिक्षावाल्यांवर. काय सांगाल सर, आपण काय सांगाल? सांगायचं मला एवढं ताक पडते की RTO ऑफिसला की त्यांनी लवकर आहे ना कारवाई चालू करायची. ज्याचे लायसन नाही आहे, बॅज नाही आहे, त्यांच्या गाड्या नावावर नाही आहे, त्यांचा इन्शुरन्स नाही आहे, ते पूर्ण त्यांनी ना ते बँकेचे पण ते विषय नाही त्यांचा. ते गाड्या कशा चालू राहिल्या इथं, कोणाच्या थ्रोने चालू राहिल्या, हे गाड्या कळल्या पाहिजे आपल्याला की कोणाच्या थ्रोने आलेल्या आहेत गाड्या. ते गाड्या लवकर बाहेर गेल्या पाहिजे, नाही तर आमच्या गाड्या आम्ही तिथे डायरेक्ट जमा करू शकते एवढे आमचे आहे. काय सांगाल?
हा जो सगळा प्रकार जो चालू आहे MS-16 तुम्ही RTO कडून सगळे कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही तुमच्या गाड्या घेतलेल्या आहेत. काही गाड्या नवीन आहेत, काही गाड्यांचे अजून पण लोन चालू आहे. मग ह्या सगळं असताना 40-40, 50-50 हजारात प्रायव्हेट गाड्या MH-12 ह्या वेगवेगळ्या पासिंगच्या गाड्या येतात. त्याच्यावर तुमच्या धंद्यावर काय परिणाम होतो? आता विषय असा आहे का भरपूर लोकांनी म्हणजे नवीन गाड्या काढलेल्या आहेत आता MS-16च्या, जे लोन वगैरे करून, आणि ज्या पण काय बाहेरच्या गाड्या चालतात इथं अहिल्यानगर सिटीमध्ये, तर त्या म्हणजे बाहेरच्या गाड्या म्हणजे लायसन नसताना, परमिट नसताना ह्या गाड्या चालू राहिल्यात. आणि ते आम्हाला म्हणजे रिक्षा चालवायला सुद्धा परवडत नाही. रिक्षा लावून आम्ही घरी बसावं आणि हप्ते कोण भरणार परत आमचे. तर धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे. दिवसभरामध्ये 400-500 रुपयेसुद्धा धंदा होत नाही 12 तास रिक्षा चालून. तर म्हणजे ज्या रिक्षा आहे बाहेरच्या त्या पूर्णपणे बंद कराव्या. RTO ऑफिसला आमचं सर्वांचं रिक्षा चालकाचं मालकाचं निवेदन देतोय ह्या माध्यमातून आम्ही. काय सांगाल? काय नाही, आमच्या रिक्षा चालत नाही, काय नाही, धंदे नाही होत MH-12मुळे. नाही तर मग आम्ही आंदोलन करू. MH-12 याच्यामुळे धंदे होत नाही त्या बाहेरच्या गाड्यांमुळं. काय सांगाल सर? 4-4 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि रस्त्यावर उभा राहायचं. MH-12, MH-1, MH-46 असे 20 आणि MH-16 गाड्या उभ्या आहेत. काय करायची, याची परिस्थिती काय करायची आता, हा विषय आहे. MH-16 गाड्या 4-4 लाखाच्या घेऊन बी गाड्या उभ्या आहेत. 10 रुपये सीटाप्रमाणे काय परवडणार आहे सांगा बरं तुम्ही. सगळ्याच गाड्या जर चालणार तर मग परमिटवाल्यांनी काय करायचं. सिटी परमिट आणि ग्रामीण परमिटचं काय आहे. सिटी परमिटवाले सिटीमध्ये चालवून द्या ना. प्रायव्हेट ग्रामीण परमिट बी गाड्या इथं चालू राहिल्यात. ग्रामीण आणि सिटीचं काय आहे प्रश्न. सर, हा सगळा प्रकार आहे. आता यावर लवकरात लवकर RTO प्रशासन असेल, अजून कोणतं प्रशासन अधिकारी असेल, त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काय तो ज्या मुद्द्याचं आहे ना ते लवकरात लवकर काहीतरी यांनी सोक्षमोक्ष लावावा आणि आमच्या ज्या रिक्षा चालकांना हे लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. कॅमेरामॅन वैष्णव अरबासह सिद्धांत भिंगारदेवे, समकाल सत्यस्पर्श न्यूज.